नमस्कार, माझं नाव अथर्व सतीश मिरजकर, राहणार अंकलखोप. मी आज या भगतसिंग हायस्कूल या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो. माझं मागच्या वर्षीच UPमध्ये नॅशनल झालं, त्यात 4th प्लेस लागली. म्हणजे मी हा गेम स्टार्ट केला तेव्हा मी रनिंगच करत होतो. मेन म्हणजे पहिला मी एक दिवशी डिस्ट्रिक्ट खेळायला गेलो होतो सांगली जिल्हा इथे. मग तिथं पहिल्यांदा हा गेम मी पाहिला होता. मग तेव्हापासून एक मनात एक जिद्द तयार झाली की आपण या गेममध्ये काहीतरी करून दाखवायचं. पहिला एवढा काय सपोर्ट मिळाला नाही कुणाचाच, जे घरच्यांचा पण नव्हता आणि कुणाचाच नव्हता असा. परत मी स्टार्ट केलं ते वाळू स्टार्ट केलं नदीकडेला. मग तेव्हापासून सरांचा सपोर्ट लागला की सरांना दिसलं काय तर त्यात म्हणजे हा काहीतरी करू शकतो आहे. मग त्यांचा सपोर्ट आल्यावर मग काय परत घरातल्यांचा सपोर्ट आपोआपच आला. परत आम्ही हँडमेड एक मॅट तयार केलं इथं, म्हणजे ते कचऱ्यातल्या शीटा वगैरे आणून त्यातच परिस्थिती डाऊन असल्यामुळं आम्ही काय एवढं मोठं मॅट प्रिफर करू शकत नाही ना. त्यामुळं पहिल्या वर्षी मी डिव्हिजन लेवलपर्यंत खेळलो, तिथून मागं आलो. पण माझा एकच प्रयत्न होता की आपल्याला काय पण होऊ दे, हा इव्हेंट सोडायचा नाही. परत दुसऱ्या वर्षी मी खेळलो ते स्टेटपर्यंत. तिथनं मला अपयश आल्यावर माझं डोकं जरा हे झालं, अप अँड डाऊन्स आले खूप. पण तरी पण म्हटलं की हा इव्हेंट काय पण होऊ दे, आपण सोडायचा नाही. मग तिसऱ्या वर्षी मी डायरेक्ट सरांच्या प्रयत्नानं, घरातल्यांच्या प्रयत्नानं, माझ्या स्वतःच्या हार्डवर्कनं मी परत नॅशनलला क्वालिफाय केलं आणि नॅशनलला 4th प्लेस लागली माझी. 4.10 हा माझा परफॉर्मन्स आहे. आणि आत्ता जसं मी नॅशनलला का म्हणजे फर्स्ट प्लेस आणू शकत नाही, त्याचं कारण म्हणजे आमची परिस्थिती. मेन म्हणजे आम्हाला पहिला मॅट नाही आहे, त्यामुळं जरा टेक्निक्स कमी पडतात. परत इंजुरीज होतात. अशा कारणामुळेच आपलं हे गाव मागं आहे आणि सांगली जिल्हा मागं आहे. एवढंच सांगू. आता माझी पोल वॉलची हाईट वाढल्यामुळं मला इथं प्रॅक्टिस करता येत नाही. म्हणजे मेन म्हणजे प्रॉपर मॅट नाही, त्यात पोल पण नाही आहे माझ्याकडं. म्हणजे आहे तसा पण 140 LBSचा आहे, तसा मला जास्त LBSचा पोल लागतो आहे. माझी एकच विनंती आहे की आपल्या शासनानं आपली मदत केली पाहिजे खेळाडूंना. नसेल तर गावाने पुढे येऊन आपली मदत केली पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि जर गावाने मदत केली, शासनानं मदत केली तर 100% आपल्या देशात ऑलिम्पियन घडतील आणि ते मेडल मिळवतील. माझे नाव यशराज संतोष पाटील. मी आत्ता 8वी शिकत आहे. मी ह्या खेळात म्हणजे मी आधी स्प्रिंटिंग करत होतो, पण सर म्हणले ह्या खेळात एकदा येऊन बघ. पण मग मी म्हणलं बरं चालतं, मी बघतो. मग सर म्हणले ह्या खेळात एकदा भाग घेऊन बघ, मग तुला कसं वाटते बघ. मी म्हणलं बरं प्रॅक्टिस मग करतो मी. मला या खेळात खूप चांगले वाटते आणि आमचे सर आणि शिकलगार सर यांनी मला खूप चांगले संस्कार दिले, कसे शिकायचं, कसं ॲथलीटगत वागायचे तसे. आणि या अकॅडमीत एकूण 12 मुलं आहेत. त्या 12 मुलांवर सगळ्यांवर नीट लक्ष देतात सर. तुला काय वाटलं असं? कारण मला आधी हा खेळ माहीत नव्हता, पण सर म्हणले एकदा घेऊन बघ. मग मी सरांच्या विश्वासावर तो खेळ घेतला. खेळ आवडत नाही? आवडतात की, स्प्रिंटिंग पण करतोय. मग सर म्हणले आता स्पर्धा आल्यात, स्पर्धेला मग मी आता ही पहिली स्पर्धा आहे माझी, आता बघा काय होते. आम्ही गेल्या महिन्याभरापासून हे पोल वॉल्ट गेमचं कॅम्पेनिंग अंकलोपमध्ये राबवतो आहे. अंकलोप तसेच परिसरातील इतर भागामध्ये राबवतो आहे कोच अनिश यांच्या माध्यमातून. आणि आमच्या इथे सध्या आता खेळाडू आंतरराष्ट्रीय लेवलचे परफॉर्मन्स करणारे खेळाडू आहेत. त्यांना सरकारने जर ऑलिम्पिकमध्ये पदक आपल्याला आणायचे असतील तर सरकारने यांच्यामध्ये नक्कीच लक्ष घालणं फार गरजेचं आहे. कारण या दर्जाचे खेळाडू आपल्या या गावाकडच्या मातीत तयार होतात, तर त्याला सरकारकडून भरघोस मदत आणि निधीची फार गरज आहे. मी एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला विनंती करतो. थँक्यू. माझे नाव सार्थक दीपक गावडे. मी इथं अंकलकोपमध्ये स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये पोल वॉल्ट हा गेम शिकतो आहे. तर सगळ्यात पहिला तर माझा एक मित्र येत होता रनिंगसाठी, तर त्याच्या संगतीनं मी पण आलो. सरांना विचारलं म्हणजे मी इथं करू शकतो का. सरांनी अकॅडमीत घेतलं. मग तिथनं पुढं हा पहिला रनिंगच करतो तो 100 मीटर 200 मीटर. मग परत राज पोल वॉल्ट मारत होता, ते बघून सर म्हणले हा गेम खेळतोस का. मी खेळतो म्हणलं. मग तिथनं पुढं चालू झाला प्रवास. मग तिथनं पहिल्यांदा स्पर्धेला तालुक्यात गेलो, तिथं पहिला क्रमांक आला. मग तिथून जिल्ह्याला गेलो खेळाय, तिथं दुसऱ्या क्रमांकानं पुढे गेलो. मग असं विभागात गेलो, तिथं जाऊन विभागातून मागं आलो. पुढल्या आता इथं पुढं स्टेटला जायचं आत्ता हे
इतर खेळापेक्षा हाच खेळ का निवडलास, कारण काय? म्हणजे ह्या खेळात जास्त असं ॲपॉर्च्युनिटीज आहेत आणि हा खेळ एवढा सोपा नाही की कोण पण खेळावं आणि याला कॉम्पिटिशन कमी असते, पण टेक्निकली जास्त हे करावं लागते, खेळावं लागते. माझं नाव नंदिनी मुटकट्टे. मी इथं माझ्या भावामुळे आले. तो इथं ग्राउंडला येत होता, त्यामुळं मलासुद्धा येऊ वाटत होतं. मग मी सरांना विचारलं, मी येऊ का? सर म्हणलं ये ना. सर म्हणलं ये. मग मी पण ग्राउंडला यायला सुरुवात केली. पहिलं मी थोडंसं रनिंग करत होतो, परत मला सरांनी डायरेक्ट पोल वॉल्टमध्येच घातलं. पोल वॉल्ट गेम मला खूप आवडतो. बोल ना. मी तालुक्यामध्ये माझा पहिला क्रमांक आला, जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिला क्रमांक आला. विभागातनं मी परत आलो, पण आता मी स्टेटची तयारी केलेली आहे. मग मी स्टेटचा क्रमांक आणीनच. पण शाळेत इतर खेळ आहे, क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, महिलांचे अनेक खेळ आहे, त्या ठिकाणच्या ऐवजी हाच काय खेळ निवडला? ह्या खेळामध्ये कॉम्पिटिशन कमी असते. नंतर सर खूप चांगलं शिकवतात, त्यांच्याकडं टेक्निक खूप आहे त्यांच्याकडं, म्हणून मी हा गेम निवडला. माझं नाव हर्षवर्धन सुनील बंडकर. मी येळावीतून प्रॅक्टिसला येतो इथं आणि मी पहिल्यांदा याचं म्हणजे मला तो राज नॅशनल खेळाडू आहे तो म्हणजे भेटला. मग त्याच्याजवळ मी पोल बघितला. मला माहीत नव्हतं की कशाचा पोल आहे काय माहीत नव्हतं. विचारलं मग कशाचा आहे काय आहे, मग खेळाच्याबद्दल माहिती घेतली. ते म्हणलं मग अनिश शिकलगार सर शिकवतात आम्हाला. तेव्हापासून मी इथे येतो आहे आणि सरांचं कोचिंग एकदम भारी आहे आणि व्यवस्थित शिकवतात सर आणि म्हणजे एकदम व्यवस्थित. आणि आमचा आता दुसरी गेम आहे, म्हणजे पहिला मी 600 मीटर धावत होतो, हा माझा गेम होता. त्यानंतर आता मी पोलवॉल्ट हा गेम घेतला आहे आणि सर छान कोचिंग करतात. हाच गेम का निवडायचं कारण काय? हा म्हणजे त्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतात, खेळण्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतात आणि सर छान म्हणजे हा गेम असं टेक्निकली असल्यामुळं इथं दुसरं कोण शिकवत नाही, सर शिकवतात, त्यामुळं चांगलं म्हणजे ह्यात हे भेटते. नमस्कार, माझं नाव अनिस असलम शिकलगार. मी राहणार अंकलखोप, तालुका पोलीस, जिल्हा सांगली या गावचा आहे. मी पोल वॉल्ट या ॲथलेटिक्समधल्या खेळ प्रकाराचा एक कोच आहे. मी 2021 साली हा पूर्णपणे गेम शिकलो आणि शिकल्यानंतर अंकलखोप गावामध्ये आमचे म्हणजे माझं वय जास्त होतं, त्यामुळं म्हटलं आता ही कोचिंगमध्ये आपण आपल्या मुलांना घडवलेलं चांगलं. त्यामुळं मी अंकलखोप गावात आमच्या ह्या मुलांसाठी एक स्पोर्ट्स अकॅडमी चालू केली ॲथलेटिक्सला. मग काय मुलांना मी पोल वॉल्ट खेळण्यासाठी म्हणजे ही चालू केलं. 3 वर्ष सलग एक मुलगा माझ्यापाशी अथर्व मिरजकर म्हणून राहिला. तो मुलगा गेल्या स्कूल गेमला राष्ट्रीय खेळासाठी पात्र झाला, तिथं 4था लागला. त्यानं 4.10 अशी जंप लावून 4थ्या स्थानी त्यानं हे घेतलं. परत त्याच्यानंतर आपल्यापाशी काही मुलं अजून प्रॅक्टिस करतात, ती ह्या वर्षी स्टेट लेवलच्या रांगेमध्ये आहेत. तर विषय असा आहे की आमचं की प्रॅक्टिस करण्यासाठी जी प्रॉपर मॅट वगैरे नसते, ते आम्ही स्क्रॅपच्या शीटा वगैरे वापरून भंगारातून आणून आम्ही सगळं असं इथं यूज करतो आहे. आणि त्यातच एक आमचा राष्ट्रीय खेळाडू आला, इथनं पुढंसुद्धा आमचे खेळाडू त्यामधूनच आता घडायला लागलेले आहेत. तर आमचं स्ट्रगल असंच चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला एक पोल वॉल्ट खेळामध्ये त्याला पोल खूप महाग असतात ना, पोल महाग असल्यामुळं त्या गोष्टी घेणं काही खेळाडूंना पॉसिबल नसते. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय म्हणजे सगळे श्रीमंत असं नसतात, काही गरीब पण असतात. आणि आपल्यापाशी ती बऱ्यापैकी सगळी म्हणजे मिडल क्लासमध्येच आहे, त्यांची म्हणजे ऐपत नाही की 1 लाखाच्या पुढचा पोल घेण्यासाठी. तरी पण आपला प्रवास आणि संघर्ष हा त्या पद्धतीने चालू आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे असं झालं की आपल्या खेळाची दाद आमच्या गावानं घेतली, अंकलोक गावानं, व माननीय प्रदीप आपण यांची आमची दाद घेऊन आमच्या मुलांना त्यांनी असं म्हणजे भरपूर अशी मदत केली आहे. आमच्या गावानं सुद्धा भरपूर अशी मदत केली आहे. आमच्या गावाचं सुद्धा आभार मानावं इतकं कमी आहे की पूर्णपणे म्हणजे आत्ताच्या काळात असं कोणाला गेली 5 वर्ष झालं आम्ही संघर्ष करतो आहे, पण आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे असं कुणी सहकार्य म्हणून केलं नव्हतं. सगळ्यात पहिल्यांदा आमचं गाव अंकलखोप गाव आमचं ते पुढं आलं. ते पुढं आल्यानंतर आता म्हणजे बऱ्यापैकी गावातली लोकंसुद्धा पुढाकार घेऊन कोण 500, 1000, 2000 असं टाकून आमची मदत करायला लागली ती. आणि असंच म्हणजे आम्हाला त्यांचं सहकार्य राहून दे. आणि दुसरा विषय म्हणजे जी खेळापासून जी लांब मुलं चालल्यात त्यांना खेळापाशी पालकांना हीच विनंती आहे की त्यांनी खेळाजवळ मुलांना आणावं, हीच आमची अपेक्षा आहे. बाकी सरकारकडनं काय अपेक्षा आहे? बाकी म्हणजे विषय असा आहे की ह्या आता म्हणजे समजा आता खेड्यापाड्यात असा खेळ प्रकार चालू आहे. आता अधिकारी एवढे आहेत, पण अधिकारी इथं काही बघत नाहीत की कसा खेळ प्रकार चालू आहे, काय चालू आहे. गेली 5 वर्ष झाला आमचा संघर्ष चालू आहे. 5 वर्ष झाले आम्ही तिथं सहभाग घेतो आहे.
गेल्या वर्षी आमचा एक खेळाडू नॅशनल झाला, त्यामुळे आमची ओळख निर्माण चांगली झाली. त्यानंतर आत्ता एक 5-6 खेळाडू आमची त्या रांगेत आहेत. मागील स्कूल गेमलासुद्धा आम्ही विभागापर्यंत चांगली छाप मारलेली. फक्त विषय असा आहे की सरकारनं ह्या मुलांच्याकडे लक्ष द्यावं की बाबा असल्या खेड्यापाड्यातून सुद्धा ॲथलेटिक्ससारखा महान खेळ ॲथलेटिक्ससारखा त्या खेड्यापाड्यातून चालू आहे. त्या मुलांना सुखसुविधा चांगल्या मिळावा हीच आमची सरकारकडं अपेक्षा आहे. आता साधन सामुग्रीमध्ये काय हवं असं तुमच्या आमच्या साधन सामग्रीमध्ये महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मॅटची खूप गरज आहे. ते आत्तापर्यंत आम्ही सगळं जुगाडच करत आलो आहे. मॅट परत ह्यामुळं कसं होतं, ह्या असल्या मॅटमुळे इंजुरी होत्या. परत बाकीचं ते प्रॉपर जर मॅट आलं तर मुलांचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि दुसरा विषय म्हणजे महत्त्वाचा म्हणजे आम्हाला पोल असले तर आता बाहेरच्या राज्यातनी बघितलं की आपण भरपूर एक मुलाला 4-4, 5-5 पोल असतात. नाही बोलते 10-1 लाखाचं मटेरियल त्याच्या हातात असते. तर आमची सरकारकडे हीच अपेक्षा आहे की आपल्या ह्या खेळातसुद्धा गेली 5 वर्ष झालं संघर्ष चालू आहे, तर इथं सुद्धा सरकारनं थोडी दखल घेऊन ह्या मुलांना सुखसुविधा चांगल्या दिल्या पाहिजेत.